आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आहे। मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर दाखल झालाय। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा आज पहाटे वाशीतील एपीएमसी मध्ये पोहोचलाय। पनवेलमध्ये पहाटे मराठा बांधवांनी जरांगे यांचं जंगी स्वागत केलं, तर सरकारचं शिष्टमंडळ 3 नवीन जीआर, 1 राजपत्र आणि 12 मागण्यांचा सुधारित मसुदा घेऊन जरांगेंची भेट घेणार असल्याचं कळतंय। मात्र जरांगेंची प्रकृती बिघडल्यानं ते 2 तास आराम करणार आहे आणि त्यानंतर ते सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील। दरम्यान शिष्टमंडळासोबतच्या बैठकीनंतर जरांगे यांची वाशीमध्ये सभा होणार आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, काय सांगाल? आपण पाहतोय आता मराठा आरक्षणासंदर्भातलं वातावरण अधिकच तापलेलं आहे। त्यातच आता मुंबईच्या वेशीवर आता हा मोर्चा दाखल झालेला आहे आणि आज सरकारचे शिष्टमंडळ जरांगेशी चर्चा करणार आहे। काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण मोहिनी पाहिलं की जरांगे पाटील हे जेव्हा कालपासून हा सगळा प्रवास करत आले, त्यांच्यासोबत लाखो कार्यकर्ते जे मराठा बांधव आहेत ते देखील त्यांच्यासोबत आलेले आहेत। रात्रभराचा हा प्रवास सगळा करून आल्यानंतर जरांगे यांचे देखील पाय सुजलेले आहेत। त्यांना आज सकाळपासून त्यांना ताप भरलेला आहे, त्याच्यामुळे ते आज इथल्याच एपीएमसी मधल्या प्रशासकीय इमारतीमध्ये ते आराम करणार। 9 वाजेपर्यंत ते आराम करणार, तर 9च्या नंतर मात्र ते वाशीतल्या शिवाजी चौक जो आहे तिथे ते येणार, तिथे जाहीर सभा होणार आहे। एक त्यांची जाहीर सभा जी माथाडी भवन मध्ये होणार होती ती मात्र जाहीर सभा रद्द करण्यात आली त्यांच्या तब्येतीच्यामुळे। आणि जरांगे पाटील यांची सभा झाल्यानंतर मात्र पुन्हा राज्य सरकारचं शिष्टमंडळ जे कालपासून त्यांच्या भेटीसाठी थांबलेलं आहे ते शिष्टमंडळ त्यांना 9च्या नंतर भेटण्याची शक्यता आहे। त्याचमुळे संपूर्ण जे मराठा बांधव आहेत ते ह्या एपीएमसीच्या 5ही बाजारपेठांमध्ये विखुरले गेलेले आहेत आणि सगळ्या ठिकाणी ते मराठा बांधव थांबलेले आहेत। त्यांच्या सगळ्यांची एकच आहे की राज्य सरकार जो जीआर आणणार आहे, राज्य सरकार नक्की काय आपलं म्हणणं मांडतं हे सगळं पाहण्याचा प्रयत्न करतायत। परंतु रात्रभरापासून सगळी तयारी सुरू होती। आता आपण सकाळपासून बघतोय की इथे चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। म्हणजे नाश्ता, कांदे पोहे असतील, उपमा असेल, शिरा असेल, असे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार, त्याचबरोबर चहा, बिस्किट आणि त्याचबरोबर ब्रेड बटर अशा याचं देखील सेवा करण्यात। विशेषतः म्हणजे आपण पाहायला गेलो तर हा मराठा समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाजांनी देखील इथे सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी देखील इथे या मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना आरक्षण मिळण्यासाठी इतर समाजाच्या लोकांनी देखील इथे आता चहा पाणी याची व्यवस्था करण्यात आली। आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, तुम्ही मराठा बांधव नसून देखील तुम्ही सगळी चहा पाण्याची सगळी इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। पहाटेपासून तुम्ही चहा व्यवस्था सगळ्या करताय, महिला देखील तुमच्या सोबत आहेत। कशा माहिती का, मी जातीने ब्राह्मण आहे, मी मराठा नाही, किंतु आज मराठा बांधवाला आरक्षणाची गरज आहे। आर्थिक स्थिती पण खाली आलेली, पण ज्या मराठा बांधवांनी मुघलाविरोधात, ब्रिटिश विरोधात रक्त सांडला आणि ते रस्त्यावर उतरतात ते दुर्भाग्य आहे। त्यांना खरं म्हणजे आज याची गरज आहे। माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी माझी पुरी सेवा करणार आहे। काय तुम्ही किती लोकांची व्यवस्था करण्यात आलेली, काय काय ठेवण्यात आलेलं आहे? सगळं आम्ही 20,000 लोकांची व्यवस्था इथे बिस्किट चहाची केलेली आहे। अजून आमच्याकडे सामान आहे, सामान कम पडणार नाही। मनापासून आमची पुरी तयारी आहे, मनापासून याचं प्रेम आहे आमचा, कारण या लोकांनी मला खूप दिलेलं आहे, या मातेने खूप दिला। माझे कर्तव्य आहे की मराठा बांधवाच्या पाठीशी उभं राहण्याचा। आपण पाहिलं की कालपासून इथे म्हणजे नियोजन जे आहे ते करण्यात आलं होतं। मराठा बांधवांकडून जेवणाची व्यवस्था असेल, चहा पाण्याची व्यवस्था असेल, परंतु ज्या मराठा बांधवांनी इथे जी जेवणाची व्यवस्था केली होती ते जेवणापेक्षा त्याच्याहून अधिकचं जेवण असेल, नाश्ता असेल, चहा असेल, इतर समाजांकडून, इतर लोकांकडून या ठिकाणी आलं। म्हणजे सगळ्यांनी या मराठा बांधवांचा जो त्यांचा लढा आहे, जो त्यांचं आंदोलन आहे, त्याला पाठिंबा देत त्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी ते सगळेच जण समाज इथे पुढे सरसावताना दिसत आहेत। नक्कीच विनय, कौतुकास्पद बाबत ही म्हणावी लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आज वाशीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये मराठा मोर्चाचा हा मुक्काम आहे आणि त्या ठिकाणी आता लवकरच साधारणतः 9 वाजता सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटण्यासाठी येणार आहे। मात्र या भेटीनंतर यावर तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर सध्या जरांगे पाटलांची प्रकृती बिघडल्यानं काही वेळासाठी ते आराम करणार असल्याचंही कळतंय आणि वाशीमध्ये आज त्यांची सभा होणार आहे आणि या सभेमध्ये कदाचित मराठा समाजाला आरक्षण मिळतं का आणि त्या संदर्भात मनोज जरांगे नेमके काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।